बाजारात मिळणारा हा महाग पदार्थ आज आपण आप्पे पात्रामध्ये घरीच तयार करणार आहोत. तर कसा करायचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. हाय हॅलो नमस्ते, स्वाती सांडभोर या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. तुम्ही थंबनेल पाहिलाच असेल. थंबनेलला तुम्हाला दिसलं असेल की आपण आप्पे पात्रामध्ये साखर ओतून हा नेमका कोणता पदार्थ केलेला आहे. तर इथे पहा, मी 1 वाटी साखर घेतलेली आहे. तुम्हाला हा पदार्थ किती बनवायचा आहे त्यानुसार तुम्ही या ठिकाणी साखर घेऊ शकता. इथे मी 1 वाटी साखर घेतलेली आहे. एका साईडला कढई गरम करून घेतलेली आहे. कढईमध्ये आपल्याला 1 वाटी साखर घालायची आहे आणि त्याच वाटीने आपल्याला अर्धी वाटी पाणी घालायचं आहे. पाणी घातलं की आपल्याला ह्याचा 1 तारी पाक तयार करून घ्यायचा आहे. हा पाक आपल्याला सतत चमच्याने हलवत राहायचा आहे. तर इथे मी 1 तारी पाक करून घेते. तोपर्यंत तुम्ही माझा व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे आणि व्हिडिओ थोडा तरी आवडला असेल ना तर व्हिडिओला 1 लाईक नक्कीच करा. पाक तयार होत असताना त्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा विलायची पावडर, पाव चमचा आपल्याला खाण्याचा रंग घालायचा आहे. तुमच्याकडे रंग असेल तर तुम्ही वापरू शकता, नसेल नाही वापरला तरी चालणार आहे. तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता आपला पाक छान असा व्यवस्थित तयार झालेला आहे. या पद्धतीने आपल्याला हा पाक तयार करून घ्यायचा आहे. तर इथे मी आप्पे पात्र घेतलेलं आहे, त्यावरती आपल्याला थोडंसं तूप लावायचं आहे. तुम्ही तेल वापरलं तरी चालणार आहे. तर इथे मी सगळ्या आप्पे पात्राला व्यवस्थित तूप लावून घेते. तुमच्या लक्षात आलंच असेल की आज आपण कोणती रेसिपी बनवतोय. आज आपण गुढीपाडव्यासाठी लागणारी गाठी घरीच तयार करतोय. अगदी बाजारामध्ये किती महाग मिळते, तर तुम्ही जर अशा पद्धतीने घरी बनवली ना, आपले भरपूर पैसेसुद्धा वाचतील. तर इथे मी दोरा घेतलेला आहे. दोरा आपल्याला आप्पे पात्रामध्ये व्यवस्थित सेट करून घ्यायचा आहे. व्हिडिओमध्ये दाखवते ना त्या पद्धतीने करून घ्या. तुम्ही ते पाहू शकता. मी शेवटचा दोरा आहे ना आपला बरोबर वरती दोऱ्यावरती ठेवलेला आहे, म्हणजे कोणत्याही गाठीला चिटकणार नाही. दोरा घातल्यानंतर आपल्याला तयार केलेला पाक त्यामध्ये घालायचा आहे. तर इथे मी अर्धा चमचा यामध्ये घातलेला आहे. तर अशाच पद्धतीने इथे मी सगळ्या आप्पे पात्रामध्ये हा साखरेचा पाक ओतून घेते. साखरेचा पाक घातल्यानंतर आपल्याला दोरा हा मधोमध सेट करून घ्यायचा आहे. साखरेचा पाक ओतल्यानंतर तुम्ही पाहू शकता दोरा वरती येतो. साखरेचा पाक ओतल्यानंतर आपल्याला 1 तासासाठी ही गाठी सेट करून घ्यायची आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता 1 तास झालेला आहे. त्यानंतर आपल्याला चमच्याने या गाठी काढून घ्यायच्या आहेत. तर इथे मी आधीच काढून घेतल्या होत्या, तुम्हाला दाखवते कशा पद्धतीने काढून घ्यायच्या आहेत. तर तुम्ही ते पाहू शकता मस्त आपली गाठी तयार झालेली आहे. या गुढीपाडव्याला तुम्ही अशा पद्धतीने गाठी घरी तयार करू शकता. खूप जास्त वेळसुद्धा लागत नाही, अगदी झटपट तयार होते. तर पहा इथे मस्त आपली गाठी तयार झालेली आहे. तुम्ही कोणताही रंग नाही वापरला तरी चालणार आहे. तर इथे मी तुम्हाला ताटात घेऊन सुद्धा दाखवते. मस्त आपली गाठी घरच्या घरी तयार झालेली आहे. तुम्हाला ही माझी आजची रेसिपी कशी वाटली ती मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, कमेंट, सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हाला माझा व्हिडिओ खूपच आवडला असेल ना तर व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. तर चला, तुम्ही माझा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू सो मच. पुन्हा भेटूया असाच एक छानसा व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत स्वस्त खा, मस्त रहा. बाय.